नमस्कार. आज 16 सप्टेंबर 2022 वार शुक्रवार. लोकसत्ता पेपर विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी आहे पहा. टेनिसपटू रॉजर फेडरर यांनी काल निवृत्तीची घोषणा केलेली आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर कांद्यावरून उत्पादक आणि नाफेड यांच्यामध्ये संघर्ष आहे. तर का? तर सर्व आणखी दर घसरणीच्या भीतीमुळे स्थानिक बाजारात विक्रीला विरोध. पहा, जेव्हा आपण इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी आहोत व आपल्याला एक तत्व माहिती पाहिजे, जेव्हा पुरवठा जास्त होईल तेव्हा व मागणीवर तर परिणाम होईलच होईल, परंतु किमतीवर त्याचा जास्तीत जास्त परिणाम वगैरे होतो. ओके, म्हणजे जास्त जर बाजारपेठेमध्ये जर माल आला तर तेच प्रॉब्लेम होणार आहे. आता नाफेडने ऑलरेडी खरेदी वगैरे केलेली होती, मग कांदा तिथे पण सडतोच आहे. मग त्याची जर स्थानिक बाजारामध्ये जर विक्री आणखी जर चालू झाली तर अगदीच इकडून पण माल येणार आहे बाजारात व इकडून पण, म्हणजे माल जास्त होईल. आवक म्हणजे आता जी आहे आयात ती अगदीच जास्त होईल, म्हणजे पुरवठा वाढेल. पुरवठा वाढली व मागणी आता तेवढ्याला तेवढीच असेल तर काय होईल, प्राइस आणखी थोड्या कमी वगैरे होतील. म्हणजे प्राइस जी आहे ती म्हणजे जी किंमत आहे कांद्याची, ते भाव जे आहे ते आणखी थोडे कमी होतील अशी शेतकऱ्यांना भीती आहे. त्यामुळे काय होतील, मग शेतकऱ्यांना जे योग्य त्यांच्या कांद्याला वगैरे जे पिकाला जे भाव लागणार आहे ते योग्य भाव वगैरे लागत नाही. ओके, त्यामुळे त्यांना मोबदला जो आहे तो अगदीच कमी मिळतो. यामुळे थोडंसं संघर्ष सध्याला चालू आहे. त्यात मुख्यमंत्र्यांनी पण पियुष गोयल यांच्याकडे वगैरे साकड वगैरे घातलेली ती न्यूज आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर कागदपत्राभावी शवविच्छेदन रखडलेले आहे. आता ही 3 दिवस पासूनची आपल्याला न्यूज आपण डेली पाहत आहोत. आता ही एमपीएससी साठी वगैरे विचारण्यात येत नाही, परंतु प्रशासनात तुम्ही कशामुळे जाणार आहात तर पहा, हेच बदलायचं आहे तुम्हाला. म्हणजे आपल्याकडे म्हण पण आहे, जसं की सरकारी कामांनी 6 महिने थांब, अशा पद्धतीने जसं आहे अगदी तसंच 1.5 महिना उलटून गेलेला आहे. तरी योग्य पद्धतीने शवविच्छेदन वगैरे न झाल्यामुळे आदिवासी जो कुटुंब आहे त्यांच्यावर अन्याय आपल्याला हा झालेला वगैरे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनात गेल्यानंतर हा दृश्य कुठेतरी बदलता यावं यासाठी तुम्ही प्रयत्न करायला हवेत. त्यानंतर पुढे चला. शाळा प्रवेशाचा घसरता टक्का 2025 पर्यंत कायम असणार आहे. एनसीआरटीच्या अहवालातील अंदाज आहे हा. तर पहा, योजनांचा सकारात्मक परिणाम. तर कोणत्या कोणत्या योजना आहेत या डायरेक्टली तुम्हाला एमपीएससी किंवा कंबाईन कोणतीही जरी परीक्षा जर घेतलात तुम्ही तर डायरेक्टली प्रिलिम सेंट्रिक प्रश्न नक्की विचारले जाऊ शकतात. तर पहा, पहिली आहे शिक्षण हक्क कायदा म्हणजेच आरटीई. ओके, जी राईट टू एज्युकेशन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शाळांमध्ये शिजवलेले अन्न देण्याच्या मुलींच्या प्रवेशावर सकारात्मक परिणाम झाला आहे, असं एनसीआरटीनं पण दावा केलेला आहे. व तुम्हाला कुठे देखील जर प्रश्न वगैरे विचारण्यात आला, म्हणजे कशा पण पद्धतीचा मेन्समध्ये, तर तुम्ही अशा पद्धतीच्या ह्या योजना वगैरे देऊन लिहू शकता. त्यामध्ये पहा, तसेच जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम 1994 आहे. त्यानंतर मध्यान्ह भोजन योजना 1995, सर्व शिक्षा अभियान 2001, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान 2010. ओके, या सर्व योजना, एवढ्या ज्या 4 योजना आहेत त्या अतिशय महत्वपूर्ण योजना आहेत. त्यामुळे शिक्षणाच्या प्रवाहामध्ये विद्यार्थ्यांना आणण्यासाठी अतिशय हेल्प यांनी केलेली आहे, असं एनसीआरटीने पण दावा केलेला आहे. त्यामुळे या योजना तुम्ही प्लीज लक्षात ठेवा व जी तुमची डायरी वगैरे आहे त्यामध्ये लिहून ठेवा. ओके, जे निबंधासाठी वगैरे आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुम्हाला एक डायरी करायची आहे. ओके, त्यानंतर पुढे जाऊयात. सीमा भागाला धोका असतानाही आम्ही शस्त्रासाठी इतर देशांवर अवलंबून, लष्कर प्रमुख मनोज पांडे यांचे स्पष्टीकरण. म्हणजे यांचं म्हणणं आहे की अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी आत्मनिर्भर होणे आपल्याला आता आवश्यक आहे. कारण पहा, युद्धांचे स्वरूप आता बदलत आहे. ओके, जसं की म्हणजे भारताच्या ज्या सीमा आहेत त्या अगदीच आपल्याला महत्वपूर्णरित्या धोकादायक आपल्याला असलेल्या दिसून येतात. कारण एकीकडून चीन येतं तर एकीकडून पाकिस्तान येत असतं. ओके, मग खालून गेल्यानंतर खाली पण तसंच आहे. वॉटर बॉडीज आहेत, वॉटर बॉडीज मध्ये पण श्रीलंका आहे, पण श्रीलंकेच्यावर पण आपला चायनाचं वर्चस्व वगैरे दाखवत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण चायनाने भरपूर त्यांना कर्ज वगैरे ऑलरेडी देऊन ठेवलेलं आहे व श्रीलंका आता सध्याला कर्जबाजारी वगैरे झालेलं हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. मग असं असताना आपल्याला पण या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये वगैरे आत्मनिर्भर व्हावं लागेल, असं जनरल मनोज पांडे यांनी म्हटलेलं आहे व ते अगदीच गरजेचं आहे. मग आता यानुसार आपल्याला केव्हा हे येतील, म्हणजे एडिटोरियल वगैरे येणार आहेत भविष्यात येतीलच पेपरला, तेव्हा आपण याबद्दल जास्त डिटेलमध्ये वगैरे चर्चा करणार आहोत. तरी पण त्यांनी एक उदाहरण वगैरे दिलेलं आहे. पहा, आजच्या जगात विघटनकारी तंत्रज्ञानाचा उदय वेगाने होत आहे. क्वांटम कम्युनिटिंग,
त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, नॅनो टेक्नॉलॉजी, 5G या सर्व क्षेत्रांमध्ये क्रांती होत आहे. या तंत्रज्ञानामुळे भविष्यातील युद्धांचे स्वरूप बदलत आहे, असेही जनरल पांडे यांनी म्हटले आहे. म्हणजे पहा, आता 5G आल्यानंतर म्हणजे सायबर सिक्युरिटी वगैरे आली, हे अशा पद्धतीचे धोके आता आपण काल परवाच पाहिलेला आहे. म्हणजे द हिंदूमध्ये डेटा पॉइंट आलेला होता पहा. जे ऍप्लिकेशन्स आहेत, ओके, कोणते तर जे डायरेक्टली तुम्हाला इंटरेस्ट वगैरे म्हणजे सॉरी कर्ज देणारे जे ऍप्लिकेशन्स होते, म्हणजे लोन पे जे ऍप्लिकेशन्स वगैरे होते, जे चायनामधून वगैरे हे केलं जात होतं त्यांना. ओके, मग त्याला आरबीआयने वगैरे बॅन केलेलं आहे. ओके, मग अशा पद्धतीची डेटा सिक्युरिटीची वगैरे पुन्हा आपल्याला काळजी लागेल. मग ते पण एक युद्धच आहे ना. ओके, आपल्या भारतातील म्हणजे बहुसंख्य लोक म्हणजे मध्यमवर्गीय लोक आहेत, त्यांनी आत्महत्या केली या ऍप्लिकेशन मधून कर्ज वगैरे घेऊन. ओके, मग त्याचं हेच कारण आहे. मग अशा पद्धतीचं आता भविष्यातील जी येणारी संकट वगैरे आहेत, ते नवीन पद्धतीची वगैरे असणार आहेत. आता सायबरकडे जास्त जास्त पद्धतीने वगैरे जाणार आहे. मग आपल्याला पण आता लष्करासोबतच सायबर सिक्युरिटी वगैरे जी आहे आपल्या भारताची वगैरे, ती अतिशय चांगल्या पद्धतीची वगैरे करणं हे आपलं गरजेचं कर्तव्य आहे, असं जनरल मनोज पांडे यांनी म्हटलेलं आहे. ओके, त्यानंतर पुढे चला. हिंदुत्व उत्क्रांत होत गेले, हे पहा, मी केव्हा पण घेत नाही व याला मी स्किप करतोय, त्यामुळे या लेखला तुम्ही न काढता वाचू. त्यानंतर संरक्षक ओझोन थर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता तेलाचा तळतळाट, रशियाकडील तेलाच्या खरेदीवर बंदीपेक्षा दर नियंत्रण लादण्याचा G7 समूहाने योजलेला उपाय प्रभावी ठरेल आणि भारताशी लाभचाच होईल, असं लेख आहे हा. तर पाहूयात. आधी जगाने रशियन तेलावर बहिष्कार घालावा यासाठी प्रयत्न झाले, पण ते जमले नाही. अमेरिका आणि रशियामध्ये ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की शीतयुद्धाचं वगैरे प्रकरण ऑलरेडी त्यांच्यामध्ये म्हणजे सदा आणीबाणी वगैरे त्यांच्या दोघांमध्ये चालत असतं, बरोबर. मग तेव्हा अमेरिकेनं काय केलेलं होतं की त्यांच्यावर बंधने वगैरे घालण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु युरोपने तसं करण्यास नकार दिला. ओके, व युरोपने तसं करण्यास नकार दिला कारण युरोपातील अनेक देशांतील चुली रशियन ऊर्जा स्रोतांवर पेटतात. ओके, मग त्यानंतर आलं रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झालं. मग ते युद्ध झाल्यानंतर रशियन तेलाच्या किमतीवर मग आता अमेरिका काय म्हणता आहे की पूर्वीसारखं आपण डायरेक्ट कट्टच करायचं नाही, म्हणजे त्यांचं सप्लायच घ्यायचं नाही, असं करायचं नाही, तर आता त्यांच्या किमतीवर नियंत्रण वगैरे करायचं. ओके, किंमत नियंत्रण करायचं रशियाची. ज्या पद्धतीने ओपेक कंट्रीज आहेत पहा, ओपेकचं पण तसंच आहे की त्यांच्या नियंत्रण वगैरे करण्यात येतं, जे काय म्हणतात आपण किमती वगैरे. तसं रशिया ओपेकमध्ये रशिया येत नाही. ओके, या समूहामध्ये ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज मध्ये रशिया येत नाही. ओके, मग रशिया येत नसल्यानंतर रशिया स्वतःच्या किमती स्वतः वगैरे ठरवत असतं. मग आता अमेरिकेचं म्हणणं काय आहे? ओके, अमेरिकेचं म्हणणं आहे की G7 हे जो ग्रुप आहे, मोठ्या बलाढ्य ज्या इकॉनॉमिक्स कंट्रीज आहेत, यांच्या समूहामधून यांचं असं मत आहे की तुम्ही आता रशिया जो आहे याच्यावरची तेलाच्या किमती नियंत्रणात करायच्या. कशा पद्धतीने पहा, रशियन तेलाच्या किमतीवर नियंत्रण पहिल्या तेल तेलास्त्रापेक्षा हे दुसरे अस्त्र अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता दिसते. याचे कारण यामागे G7 नावाने ओळखला जाणारा बलाढ्य देश समूह असून त्या संघटनेच्या पातळीवर युरोपाचीही मान्यता आहे, कारण युरोपियन युनियन याचा भाग असतो. त्यानंतर यामागील विचार असा आहे की म्हणजे हे करण्यामागील विचार असा आहे की किंमत नियंत्रण घातल्याने रशियाचे तेल बाजारात येत राहील. ओके, परंतु तेल टंचाई होणार नाही. ओके, तेल बाजारात येत असल्याने तेल टंचाई होणार नाही आणि तरीही नफेखोरी करता न आल्याने तेल विकून रशियाच्या तिजोरीत फार काही पैसा जमा होणार नाही. या अस्त्राच्या बिनचूकपणासाठी वाहतूक, विमा आदी क्षेत्रे यात सहभागीही करता येतील. त्यानंतर रशियाविषयी आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तेल उत्पादक देश म्हणून आपल्याला ओळखला जातो. म्हणजे फक्त आपण ओपेक कंट्रीज कडून जर घेतलं तेल, तरी पण आपल्या म्हणजे जगाची जी भूक आहे तेलाची वगैरे, ती भागवली जाणार नाही. त्यामुळे रशियाचा पण आपल्याला वाटा अगदी गरजेचा आहेच आहे. ओके, म्हणजे रशिया अर्ध बॅलन्स करतं, तर हे ओपेक कंट्रीज वगैरे जे आहेत ते अर्ध बॅलन्स वगैरे ते करत असतात. हे आपल्याला इथून म्हणजे माहिती असायला पाहिजे. ओके, मग त्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा, मग नॉर्ड स्ट्रीम, ओके, नॉर्ड स्ट्रीम हे समुद्र तळावरून रशिया ते जर्मनी अशा तेल वाहिनीचे महत्वाकांक्षी प्रकल्प ओळखले गेले. ओके, रशिया ते जर्मनी एक प्रकल्प आहे, कोणता? नॉर्ड स्ट्रीम.
ओके, या दोघांमध्ये पाईपलाईनच त्यांनी टाकलेली आहे पेट्रोलियम तेलाची वगैरे. त्यानंतर पहिला हा प्रकल्प आता चालू आहे, परंतु दुसरा प्रकल्प पण त्यांनी सुरू केलेला होता. पण रशिया आणि युक्रेनचं जे युद्ध झालं त्यामुळे हे प्रकल्प सध्याला म्हणजे सस्पेंड किंवा स्टॉप मध्ये आपल्याला असलेलं दिसून येत आहे. ओके, त्यानंतर रशिया आणि जर्मनी यांच्या दरम्यानची जी पाईपलाईन आहे, ओके, या पाईपलाईनद्वारे रशिया ऑलरेडी जर्मनीला वगैरे पेट्रोलियम एक्सपोर्ट वगैरे करत होता. परंतु रशिया आणि युक्रेन युद्धामुळे जर्मनीने हे सर्व स्टॉप केलं. ओके, हे स्टॉप केल्यामुळे या दोघांमधील करार वगैरे थांबला व रशियाकडे जे असणारं तेल आहे या तेलाचे साठे वाढत गेले. ओके, रशियाकडे असणाऱ्या तेलाचे साठे वाढत आहेत, बरोबर. परंतु जर्मनी वगैरे या देशांना आता तेलाची तर आवश्यकता अगदीच आहे, कारण यांचे साठे वगैरे कमी होत आहेत, बरोबर. म्हणजे ओपेक कंट्रीज कडून पण त्यांनी किती घ्यावं अशा पद्धतीची आहे. मग रशियाकडे जे ऑलरेडी साठे वगैरे वाढत आहेत त्यामुळे हे चायना आणि इंडिया या दोन कंट्रीजला हे विकत आहेत सध्याला. ओके, चायना आणि इंडिया या दोन कंट्रीजला एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात आता रशिया मार्फत होत आहे व ते अगदी योग्य आहे. ओके, कारण पहा युएसनं ऑलरेडी चायनावर व चायनावर बंधनं लादलेली आहेत. ओके, भारत तसा त्यांच्या विरोधात वगैरे गेलेला नाही अमेरिकेच्या, तरी पण भारताला युएसए म्हणतं की तुम्ही असं करा, आमच्यासोबतच या वगैरे, परंतु भारत अद्याप म्हणजे भारत कसं नॉन अलाइनमेंट असल्याचं ऑलरेडी दाखवत असतं. ओके, सदाच म्हणजे आम्ही अलिप्त असल्याचं भासवत असतं भारत. ओके, म्हणजे त्यांना सांगत असतं. त्यामुळे भारताने कुठली एका कंट्रीची वगैरे साईड घेतली नाही. मग आता युएसएचं म्हणणं काय आहे, तर तुम्ही G7 मार्फत रशियाला पण धडा शिकवण्यासाठी तुम्ही इकडे येऊन प्राइस कंट्रोलवर वगैरे हे करण्याचा थोडंसं प्रयत्न करावं असं युएसएला ते वाटत आहे. मग आता पाहूयात त्यावरती पुढे काय काय वगैरे होऊ शकेल, म्हणजे पुढे त्याबद्दल कसा टॉपिक वगैरे बिल्डअप होईल. परंतु सांगायचा उद्देश हा की आपल्याला सध्याला आपण रशियाकडूनच तेल घेत आहोत. ओके, इंडिया जो आहे तो रशियाकडूनच तेल घेत आहे, कारण रशियाकडचे साठे वगैरे वाढलेले आहेत. परंतु हे तेल स्वस्त जरी असलं तर पहा, आता इथं म्हटलेलं आहे, या स्वस्त तेल दराचा फायदा आपले मायबाप सरकार भले भारतीय नागरिकांस इंधन दर कपात करून देत नसेल, पण तरी आपणास या संभाव्य इंधन दर नियंत्रणाचा फायदा होईलच. ओके, सध्याला पण तेल अगदी स्वस्त भेटत आहे आपल्याला, तरी पण आपल्या जवळ जे टॅक्स येतात, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स वगैरे, ओके, त्यामुळे सध्याला पण भारतात जे येणारं तेल आहे, जे आपल्याला जो पेट्रोल वगैरे मिळतं ते 110 112 वगैरे जे मिळत आहे, ते कारण त्याच आहे की भारत सरकार वगैरे जे आहे ते व्हॅल्यू ॲडेड टॅक्स जे आहे ते कमी करत नाहीये. ओके, म्हणजे तिजोरी भरण्यावरच आहे, परंतु त्याचा फटका आपल्याला सामान्य नागरिकावर नक्कीच होत असलेला आपल्याला इथं दिसून येत आहे. मग असं जर झालं G7 कंट्रीज बद्दल, आपल्याला तर असं पण म्हणजे दोन्हीकडून आपला फायदा होत असलेला आता इथून दिसून येत आहे. म्हणजे जर भारताचं यासंबंधी जर पाहिलं तर, कारण पहा, युएसएनं जर सँक्शन जर लावले रशियावरती की तुम्ही तेल एवढ्या किमतीलाच वगैरे विकायचं, तरी पण यामध्ये भारताचा फायदा आहे, बरोबर. व आता जरी सँक्शन जरी लावले नसले तरी भारताचा फायदा आहे, कारण रशियाचं तेल दुसरीकडे जात नाहीये, एक्सपोर्ट होत नाहीये व रशियाला पण स्वतःचं घर चालवण्यासाठी पण पैशाची गरज असते, बरोबर. मग पैशाची ती गरज भागवण्यासाठी काय करावं लागतं रशियाला, म्हणजे त्या जो एक्सपोर्ट आहे, जो ऑइल एक्सपोर्ट आहे तो करावाच लागेल. ओके, त्यातून त्याला पैसा जो भेटतो त्यातून तो रशियाचं जे घर चालवतो, हे अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. हे तुम्हाला भारताचा या दोन्ही कंडिशनमध्ये भारताचा लाभ आपल्याला दिसून येत होतो. ओके, त्यानंतर पुढे चला, विदर्भ आंदोलनात प्रशांत किशोरी कसे, हे आपल्याला गरजेचे नाहीत, परंतु विदर्भ आंदोलन विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर नव्या भारताचे दक्षिणायन. पहा, आता मी पण हे नकाशा अगदीच उलट करून पाहिलेला आहे, म्हणजे दक्षिणेकडून तुम्ही नकाशा एकदा पाहून घ्या. ओके, म्हणजे उलटा नकाशा करून पाहायचं तर एकदा तुम्ही पण नक्की प्लीज एकदा पाहून घेऊ शकता. ओके, पण हे सर्व भारत जोडो यात्रेसंबंधी वगैरे देण्यात आलं, त्यामुळे मी याला स्किप करतोय, परंतु तुम्ही पण दक्षिणेकडून एकदा भारताला पाहून घ्या. ओके, त्यानंतर इकडे या, स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलनाचा इतिहास वगैरे काय आहे ते पाहूयात. तर पहा, स्वतंत्र विदर्भाची मागणी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपुरती पूर्वीची आहे. पूर्वी हा प्रदेश मध्य प्रांतात समाविष्ट होता. तेथील विधिमंडळाने नागपूर येथे 1 ऑक्टोबर 1938 रोजी महाविदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा ठराव मंजूर केला होता, बरोबर. मग राज्य पुनर्रचना समितीनेही 1956 मध्ये स्वतंत्र विदर्भ राज्याला अनुकूलता दर्शवली होती. मात्र मराठी भाषकांच्या
भाषकांचे एकच राज्य व्हावे यासाठी 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या विदर्भाला महाराष्ट्रामध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेली आहे. असा याचा थोडासा इतिहास आपल्याला सांगता येतो. विदर्भाच्या विकासाकडे अधिक लक्ष केंद्रित करता यावे यासाठी नागपूर करार करण्यात आला. या कराराचाच एक भाग म्हणून दरवर्षी नागपूरमध्ये विधिमंडळाचे एक अधिवेशन घेण्याचे ठरवले. त्यानंतर ही विदर्भावर विकासाच्या बाबतीत अन्याय होत असल्याची भावना आपल्याला कायम दिसून येत आहे. त्यामुळे म्हणजे केव्हा पण राजकारणात वगैरे जर आलं तर ही मागणी जी आहे डोकावत असते. ओके, मग आता ही मागणी थंडावली कशामुळे, तर हे सर्व राजकारणामुळेच थंडावलेली आहे असं यांचं म्हणणं आहे. ओके, तर राजकारणामुळे ही मागणी वगैरे थंडावली, त्यामुळे आपल्याला पण हे काही नाही, परंतु प्रश्न वगैरे जर विचारण्यात आला तर त्यासाठी. त्यानंतर तृतीयपंथीयांना पोलीस भरतीमध्ये आरक्षण देण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय स्वागतार्ह आणि अनुकरणीय आहे. पहा, सुप्रीम कोर्टाने मागच्याच आठवड्यामध्ये लोकसभेला प्रश्न विचारला की तुम्ही गाईडलाईन्स वगैरे लवकरात लवकर जाहीर करा. ओके, तर गाईडलाईन्स वगैरे आणखी लोकसभा किंवा केंद्र सरकारकडून काही आल्या नाहीत की कशा पद्धतीने त्यांची भरती वगैरे होईल. परंतु कर्नाटक पोलिसांची जाहिरात वगैरे आली, परंतु त्यामध्ये पण त्यांनी एक प्रॉब्लेमॅटिक हे केले की पुरुष तृतीय पंथ असं त्यांनी त्यामध्ये क्रायटेरिया वगैरे टाकलेला आहे. त्यामुळे थोडंसं आता इथं म्हणजे फेस प्रॉब्लेम वगैरे करावे लागत आहे. ओके, त्यांनी चांगलं स्टेप उचललेली आहे, परंतु गाईडलाईन्स कोणत्या असायला पाहिजे याबद्दल भारतामध्ये सध्याला पण म्हणजे इश्यू आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, तर कन्फ्युजन आहे. ओके, ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी एखादी रूल ऑफ लॉ म्हणजे कायदा, योग्यरित्या कायदा आपल्याला भारतामध्ये असणं गरजेचं आहे. मग तेव्हा आपण यावरती चर्चा करणार आहोत. मग हे टॉपिक बिल्डअप मध्ये आहे. आता सध्याला फक्त एका राज्याने थोडासा पुढाकार वगैरे घेतलेला आहे. जेव्हा याबाबत टॉपिक बिल्डअप होईल तेव्हा आपण याबद्दल डिटेल चर्चा करूया. ओके, त्यानंतर पुढे चला. त्यानंतर व्हिवा हे लोकसत्ताचं मिनी मॅगझिन, हे पण म्हणजे आपल्यासाठी तेवढंसं गरजेचं नाहीये. त्यानंतर निवृत्तीची घोषणा. ओके, त्यानंतर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथे संपतं. त्यानंतर आपण सुरुवात करूयात द हिंदू, फ्रायडे सप्टेंबर 16, 2022. फ्रंट पेज पूर्णतः म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये आहे. त्यानंतर गोवा काँग्रेस लेजिस्लेचर पार्टी मर्जेस विथ बीजेपी. पहा, म्हणजे अनुसूची जी भारतीय संविधानामध्येची जी अनुसूची आहे त्यामध्ये 2/3 जर MLA किंवा त्यांचा पक्ष वगैरे जर असेल, यांनी जर परमिशन दिली तर संपूर्ण गट जी पक्ष आहे ते सगळंच त्या दुसऱ्या पार्टीमध्ये वगैरे विलीन होतं. अगदी तसंच झालेलं आहे. गोवामधील जी काँग्रेस पार्टी होती ती सगळं टोटलच तिकडं विलीन वगैरे झालेली आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे जे आमदार वगैरे तिथले पण फुटले होते, मग ते त्यांचं मर्ज झालेलं आहे बीजेपी मध्ये. त्यामुळे त्याबद्दल आता डिटेल आपल्याला चर्चा वगैरे करण्याची आवश्यकता नाही राहिली. ओके, त्यानंतर तमिळनाडू सीएम लॉन्चेस ब्रेकफास्ट स्कीम. ज्या पद्धतीने मध्यान्ह भोजन योजना आहे, अगदी त्याच पद्धतीने तमिळनाडू सरकारने काय म्हणतो आपण नाश्ता, ओके, ब्रेकफास्ट स्कीम त्यांनी चालू केलेली आहे. मग पहा, आता या स्कीम बद्दल भरपूर आजच्या पेपरमध्ये भरपूर काही आलेलं आहे व हे आपल्यासाठी आताच तेवढंसं मी गरजेचं त्याला महत्त्व देत नाहीये. ओके, कारण तुम्हाला पहा, एका स्कीम बद्दल वगैरे विचारण्यात येणार नाही व आपण तमिळनाडू सरकारची तर प्रिलिम वगैरे सॉरी TPSP वगैरे देत नाहीये. ओके, MPSC मध्ये अशा पद्धतीचा प्रश्न येणार नाही. फक्त ही योजनेचा आपल्याला एक बिंदू मिळेल की आपण काय म्हणू शकतो, या पद्धतीची योजना वगैरे देऊन सरकारने वगैरे पुढाकार घेऊन म्हणजे जे जसं ऊसतोड कामगारांचा प्रश्न आहे, ओके, त्यांच्या मुलांचा वगैरे, मग सरकार काय करू शकेल, रात्रीचं जेवण त्यांनी भाकरी वगैरे स्वतः बनवून खातील, परंतु दिवसा सकाळी एक टाइम व दुपारचं मध्यान्ह भोजन आणि ब्रेकफास्ट या दोन गोष्टी जर सरकारने जर म्हणजे जिल्हा परिषद शाळांमध्ये वगैरे जर ती जर काळजी घेण्यात आली तर टक्का जो आहे म्हणजे शाळेची उपस्थिती पर्सेंटेज वगैरे जे आहे ते नक्कीच वाढण्यात आपल्याला मदत होईल, असं आपल्याला डायरेक्टली त्या मध्ये सांगता येईल. हे या स्कीमचं वगैरे आपल्याला इथं रेफरन्स वगैरे देता येतं. ओके, त्यानंतर थोडंसं पुढे चला. अगदीच राजकीय न्यूज वगैरे आहेत, त्यामुळे या सर्व स्किप जरी केल्या तरी चालेल. त्यानंतर पहा, कर्नाटकमध्ये अँटी कन्व्हर्जन बिल हे पास झालेलं आहे. मग पहा, आता यावरती विरोध काय होत होता, तर पहा, सेटिंग द स्टेज फॉर क्लिअरन्स ऑफ द कर्नाटका राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजियस बिल, द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ऑन थर्सडे पास द कंट्रोवर्सियल लेजिस्लेशन बाय व्हॉइस वोट व्हाईट वोट्सनीच याला वगैरे पास वगैरे करण्यात आलं. हे ठीक आहे, जाऊ द्यात, परंतु
प्रॉब्लेम काय होणार आहे पहा, अँटी कन्व्हर्जन बिल म्हणजे तुमचं जे रिलिजन वगैरे आहे, ओके, जे तुमचं धर्म वगैरे आहे, ते तुम्हाला जर धर्म बदलायचा असेल तर तुम्ही आता या बिलनुसार वगैरे बदलता येणार नाही. मग आता हे तुमच्या मूलभूत अधिकारांचं वगैरे कुठेतरी आपल्याला काय झालेलं आहे, हनन झालेलं आपल्याला डायरेक्टली दिसून येतं. त्यामुळे अ, हे जे या बिलला वगैरे विरोध होत होता, ओके, हे आपल्याला सांगता येतं. मग सरकार आपला हा कायदा वगैरे सॉरी अशा पद्धतीचे कायदे वगैरे करून आपला हा अधिकार वगैरे हिसकावून वगैरे घेत नाही, हे आर्टिकल आपल्याला 13 सांगत असतं. ओके, मग पाहूयात यावरती नगदीच हायकोर्टामध्ये वगैरे याचिका जाईल असं माझं पण मत आहे. ओके, पण आता यामध्ये तर म्हणजे विरोध वगैरे तर झालेला नाही, परंतु कदाचित यामध्ये आणखी जर समिती वगैरे जर बसवली होती यांनी, म्हणजे समिती वगैरे जर बसवली तर अगदीच त्यावरती बेस्ट झालं असतं. ओके, म्हणजे विरोध वगैरे झाला नसता. यासोबतच जर पाहिलं आपण तर पहा, फक्त व्हॉइस व्होट झालेली आहे. ओके, म्हणजे आवाजी मतदान झालेलं आहे. जशी चूक केंद्र सरकारने कृषी कायद्यांना पास करताना केली होती, तीच चूक आपल्याला इथं पण दिसून येत आहे. म्हणजे चर्चाच होत नाहीये. हे एक आपल्याला कुठेतरी भारतीय लोकशाहीला एक ठेस लागलेली आपल्याला इथून सांगता येतं. म्हणजे पहा, जर तुम्ही व्हॉइस मतदान जर करत असाल तर कुणाचं मत काय आहे हे आपल्याला जाणून वगैरे घेता येत नाही. ओके, डिबेट आणि डिस्कशन हे अगदीच गरजेचं असतं. म्हणजे लोकशाही जर असेल तर तुम्हाला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे आर्टिकल 19. त्यामुळे डिबेट झालं पाहिजे. ओके, हे प्रत्येक गोष्टीचे आता हे अँटी कन्व्हर्जन बिल, ओके, एखाद्याला खरंच गरजेचं असेल मग त्याला आपण जर कन्व्हर्जन वगैरे करू देणार नाही तर ते कुठेतरी चुकीचं होतं. मग हे अशा पद्धतीने चर्चा वगैरे व्हायला पाहिजे. कारण कायदा करणार आहोत, मग कायद्याचं रूपांतर म्हणजे कायदा म्हणजे भरपूर लोकांना वगैरे आपण हे करत असतो. म्हणजे कर्नाटकची पॉप्युलेशन जर पाहिली तर तेवढ्या लोकांवरती इफेक्ट करतं कायदा. ओके, मग तेवढ्या लोकांचं आपण भविष्य जे हे आहे त्याला बदलण्याचा प्रयत्न वगैरे बिलमधून वगैरे करत असतो. मग त्यासाठी आपल्याला चर्चा होणं हे अतिशय गरजेचं आपल्याला इथं दिसून येतं. मग सध्याला बिल तर पास झालेलं आहे, परंतु याबद्दल आणखी काही एडिटोरियल वगैरे आले नाहीत. आल्यानंतर मी नक्कीच त्याबद्दल डिटेल डिस्कशन घेणार आहे. ओके, त्यानंतर पुढे चला, पार्लमेंटरी बिझनेस अँड इसेन्शियल पिट स्टॉप. पहा, संसदीय कामकाज आणि एक आवश्यक स्टॉप. एखाद्या विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांकडे विधेयक संदर्भित केल्याने कायदा बनविण्याच्या प्रक्रियेस मदत होते. ओके, मी ऑलरेडी भरपूर वेळा आपल्याला पण म्हटलेलं आहे की जे संसदीय समितीकडे वगैरे समित्या वगैरे तुम्ही होमवर्क तुमचा ऑलरेडी आहे. ओके, की संसदीय समित्या ज्या आहेत ते तुम्ही पाठ करून ठेवायच्या आहेत. बरोबर, यावरती प्रिलिम सेंट्रिक प्रश्न विचारण्यात येतो. व त्यानंतर मेन्सला प्रश्न अशा पद्धतीचा येतो की संसदेची उत्पादकता. ओके, प्रोडक्शन सॉरी संसदेची उत्पादकता आपल्याला प्रश्न विचारल्यानंतर त्यामध्ये जे कृषी कायदे वगैरे आहेत त्या संदर्भातच यांनी पण दिलेलं आहे की मदत कशा पद्धतीने वगैरे होते. आता पहा, स्पर्धा दुरुस्ती विधेयक 2022 आणि विद्युत दुरुस्ती विधेयक 2022, हे दोन्ही जे विधेयक आहेत ते संसदीय समित्याकडे वगैरे वर्ग करण्यात आलेले आहेत. ओके, हे पहा, ही दोन्ही विधेयक समित्यांना वगैरे पाठवण्यात आलेली आहेत. मग पाठवण्यात आलेली आहेत तर तिथले जे हे असतील म्हणजे मेंबर्स वगैरे असतील ते काय करतील, त्यावरती चर्चा वगैरे करतील. कारण संसदेकडे वेळ नसतो तेवढा. आता पहा, संसदेचं अधिवेशन गेल्या महिन्यामध्ये ऑगस्टमध्ये झालेलं होतं. ऑगस्टमध्ये संसदेचं अधिवेशन झाल्यानंतर आपण काय केली, राष्ट्रपतीची निवडणूक केली, व्हाईस प्रेसिडेंटची निवडणूक केली, म्हणजे दोघांची निवडणूक वगैरे झाली. यामध्ये कामकाजाचे दिवस काही गेले, त्यानंतर काही आंदोलनं झाली. ओके, महागाई विरोधात वगैरे हे अशा पद्धतीची आंदोलनं वगैरे. यामध्ये काय झालं, संसदेची प्रोडक्टिव्हिटी जी काही आहे ती कमी झाली. म्हणजे उत्पादकता आपण त्या अधिवेशनाद्वारे जे काही घ्यायचं होतं ते बिल तेवढे पासच झाले नाहीत. मग यावरती डिस्कस कोणी केलंच नाही ना. विद्युत इलेक्ट्रिकल बिल आणि हे कॉम्पिटिशन ऍक्ट या दोन्हीवरती पण जास्त पद्धतीची चर्चा वगैरे आपल्याला झालेली नाही. ओके, मग ही चर्चा वगैरे योग्य पद्धतीने व्हावी व यामध्ये जास्त म्हणजे तज्ज्ञ व्यक्ती वगैरे असावं या उद्देशानं यांना इकडे पाठवण्यात आलं, म्हणजे संसदीय समित्यांकडे वर्ग करण्यात आलेले आहे. मग संसदीय समित्यांची जर आकडेवारी पाहिली आपण तर 14वी जी लोकसभा होती, त्यानंतर 15वी आणि 16वी लोकसभा यांची आकडेवारी जर पाहिली विधेयकांची, म्हणजे विधेयक त्यांच्याकडे गेलेले, तर 60%, 71% आणि 27%. म्हणजे पहा, 2024 ते 2014 ते 2019 या काळात जर तुम्ही जर पाहिलं तर हे संसदीय समित्यांकडे जे कायदे वगैरे जातात त्याची जर संख्या जर पाहिली तर तुम्ही 27% आहे फक्त. म्हणजे ही उत्पादकता वगैरे जी आहे किंवा जे कायदे वगैरे करत असताना तुम्ही जे चुका वगैरे करत आहात
ओके, ज्यामुळे आपल्याला कृषी कायदे परत एकदा वापस वगैरे घ्यावे लागले हे आपल्याला समजत आहे. आत्ताच मी बोललो जसं की कर्नाटकचा कायदा जो आहे त्यामध्ये पण अशीच चूक झालेली आहे. त्यांनी कोण्या तज्ञाचं वगैरे हे घेतलं नाहीत. म्हणजे एखाद्या सरकारची आयडिओलॉजी असते, आयडिओलॉजीनुसार त्यांनी स्वतः काम करत आहेत. परंतु आपला हा देश कसा आहे, डायव्हर्सिटी युक्त आहे. ओके, म्हणजे युनिटी इन डायव्हर्सिटी आपला देश आहे. मग या देशामध्ये जर तुम्ही तुमचे मनमानी पद्धतीचे जर कायदे वगैरे जर लागू करण्याचा प्रयत्न केला तर नक्की इतर रिव्हॉल्ट वगैरे होऊ शकतो. ओके, त्यामुळे म्हणजे आंदोलन वगैरे होऊ शकतात. आता अगदी अग्निपथ स्कीमचं पण तसंच झालेलं. त्यांनी खर्च भरपूर केला तो व्हिडिओ वगैरे तयार करण्यासाठी, परंतु तोच जर खर्च यांनी म्हणजे पार्लमेंटरी कमिटीला एखादी योजना वगैरे बनवण्यासाठी जर करण्यासाठी पैसे जर दिले असते, म्हणजे पैसा जर तिकडे लावला असता तर त्याचा फायदा आपल्याला म्हणजे सगळ्या जनतेला वगैरे समजवण्यासाठी जास्त पद्धतीने झालेला आपल्याला दिसून यायला असता. तर पहा 14व्या लोकसभेची अनुक्रमे आहे 60%, 15वीची 71%, तर 16वी लोकसभा जी आहे तिचं तर फक्त अगदीच कमी आहे 27% आपल्याला जे विधेयक आहेत, बिल जे आहेत ते फक्त समित्यांकडे वगैरे चाललेले आहेत. हे कुठेतरी आपल्याला संसदेची उत्पादकता वगैरे कमी होत असलेली आपल्याला इथं दिसून येत आहे. ओके, त्यानंतर प्रत्येक विधेयक DRSC म्हणजेच डिपार्टमेंटल रिलेटेड स्टँडिंग कमिटीकडे पाठवण्याचं सरकार सहमत असणे बंधनकारक नसले तरी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर असा अनुभव आहे की DRSC कडे विधेयक संदर्भित करणे कायद्याच्या प्रक्रियेसाठी उपयुक्त ठरले आहे. ओके, याचा पुरावा म्हणून 3 फार्म बिलांचे प्रकरण उद्धृत केले आहे, कारण ते DRSC कडे संदर्भित न करता पास केले गेले आणि नंतर मागे घ्यावे लागले होते. ओके, यामुळे काय झालं, अशा पद्धतीचे जर कायदे तुम्ही मनमानी पद्धतीने वगैरे जर केले तर प्रॉब्लेम कुठे होतो की जे तुम्ही कायदा वगैरे करणार आहात पुन्हा त्यामध्ये प्रॉब्लेम होतो. यासोबतच सरकारी रिसोर्सेसवर वगैरे ताण पडत असलेला आपल्याला इथं दिसून येतो. ओके, मग आता मी याबद्दल पूर्ण डिटेलमध्ये वगैरे इथं सांगितलेलं आहे. म्हणजे हे दिलेलं आहे यामध्ये. म्हणजे हे तुमचं एक उत्तरच आहे व याबद्दल मी 5-6 काहीतरी यात हे दिलेले आहेत, सोल्युशन वगैरे दिलेले आहेत. हे पण तुम्ही वाचून घ्या. हे ॲक्सेस करण्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल्सशी जोडू शकता. मी ही PDF तिथेच पाठवत आहे डेली. ओके, म्हणजे जे आपल्याला एडिटोरियल बेस्ड आहेत ते मी तिथं पाठवत आहे. मग पहा कमिटी वर्सेस पार्लमेंटमध्ये काय अंतर असतो. पहा कमिटी काय करते तर म्हणजे जी कमिटी वगैरे असते त्यामध्ये दोन्ही पद्धतीचे येतात. लोकसभेमधून काही येतात तर राज्यसभेमधून काही सदस्य येतात. ओके, लोकसभा प्लस राज्यसभा. तर पार्लमेंटमध्ये सगळेच असतात. पार्लमेंटमध्ये जास्त सरकारचे पक्ष. आता हे पहा पार्लमेंटमध्ये संसद आहे. संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभा हे असतात. परंतु यामध्ये जे व्यक्ती वगैरे असतात त्यामध्ये सर्व म्हणजे तिथं चर्चा वगैरे होऊ शकत नाही. ओके, कारण संसदेमध्ये आपल्याला दुसरे पण काही कामं असतात. ओके, संसदेमध्ये आपल्याला दुसरे पण कामं असतात. म्हणजे सरकारला प्रश्न विचारणं. ओके, स्टार्ड क्वेश्चन, अनस्टार्ड क्वेश्चन वगैरे अशा पद्धतीने भरपूर क्वेश्चन वगैरे तिकडे विचारण्याची आपल्याला संसदेत भरपूर कामं असतात. मग अशा पद्धतीची एखाद्या बिलवर वगैरे जास्त डिटेल वगैरे चर्चा इथं करणं होत नाही. मग त्यासाठी एक कमिटी नेमण्यात येते. कमिटी नेमलं का ह्या कमिटीचं एकच काम असतं. या संसदेमधील दोन्ही याचे लोक असतात इथे, म्हणजे सदस्य असतात. लोकसभा आणि राज्यसभा इथे दोन्ही असतात. मग हे दोन्ही जण एकत्र येऊन काय बसतात व हे तज्ज्ञ असतात. त्या क्षेत्रामधील वगैरे तज्ज्ञ वगैरे हे सल्ला वगैरे घेतात. त्यामुळे इथं त्यांचा अभ्यास वगैरे जास्त होतो. इथं डिस्कशन वगैरे जास्त करण्यास वाव भेटते. ओके, तुम्ही संसदेचं कधी डिस्कशन जर पाहिलं तर तुम्हाला अगदीच किती किलबिलाट किंवा किती गोंधळ वगैरे आहे हे आपल्याला समजून येतं. परंतु जर डिपार्टमेंटल कमिटीचं वगैरे जर पाहिलं तर डिपार्टमेंट कमिटीचं तसं नसतं. इथं काय असतं, विरोधी पक्ष सरकारला बोलू देत नसतं. बोलू न देण्याचा प्रयत्न करत असतं इथं संसदेमध्ये. परंतु इथं सरकारला पण मदत करत असतं विरोधी पक्ष, की तुम्ही कायदा अशा पद्धतीने वगैरे करा. ओके, म्हणजे इथं विरोधी पक्षांना वगैरे एकत्र घेण्याचा प्रकार किंवा काम वगैरे इथं करण्यात येतं. म्हणजे कमिटी वर्सेस पार्लमेंटमध्ये आपल्याला हा फरक इथं देता येतो. म्हणजे कमिटीमधून एखादा जर बिल पास वगैरे जर झालं तर त्या बिलवर अगदीच चर्चा वगैरे बेस्ट वगैरे होते. त्यामुळे पहा 81 अमेंडमेंट त्यांनी सांगितलेल्या होत्या. डाटा प्रोटेक्शन बिल 2019 जे होतं त्यामध्ये 81 अमेंडमेंट त्यांनी कमिटीने सुचवल्या होत्या. त्यामुळे पार्लमेंटनं डायरेक्ट ते बिलच कोलॅप्स केलं. ओके, हे अशा पद्धती होतात. म्हणजे त्रुट्या ज्या असतात ते तज्ज्ञांकडून एकदा तपासून घेतल्या. आता पहा तुम्ही पण एखादी आन्सर लिहिलात तर तुम्हाला समजून येत नाही की तुम्ही काय चुका केल्यात. मग त्या चुका वगैरे हे करण्यासाठी तुम्हाला एखाद्या शिक्षकाची वगैरे गरज असते. अगदी तसंच ते शिक्षक म्हणजे हे पार्लमेंटरी कमिटी वगैरे असतात.
हे आपल्याला इथं सांगता येतं. मग ह्याचं डिटेल वगैरे डिस्कशन मी ह्या एडिटोरियलला तिथं घेतलेलं आहे, जे PDF तुम्ही घेणार आहात. त्यानंतर क्लायमेट ॲक्शन दॅट रन्स ऑन कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम हे पण आपल्याला गरजेचं आहे. व याचं पण पहा, मी ऑलरेडी एक हे केलेलं आहे, सहकारी संघराज्यावर चालणारी हवामान प्रक्रिया. म्हणजे केंद्र सरकार काय करत आहे, तर इलेक्ट्रिक व्हेकल देण्याचा प्रयत्न वगैरे, सॉरी, इलेक्ट्रिक बसेस देण्याचा प्रयत्न राज्यांना वगैरे राज्यांना देण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, त्यातून पर्यावरणाला वगैरे वाचवण्याचं काम होत आहे. ओके, मग या संदर्भात डिटेल हे तुम्हाला डायरेक्टली समजून येईल, यात काही तेवढंसं जास्त हे नाही आहे, त्यामुळे मी याला स्किप करतोय. व ते मराठी माध्यमातून दिलेलं आहे एडिटोरियल, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. व याबद्दल काही शंका वगैरे असेल तर तुम्ही नक्की सांगू शकता. ओके, त्यानंतर पुढे जाऊयात. शुड इंडिया चूज मॅन्युफॅक्चरिंग ओव्हर सर्व्हिसेस. ओके, भारताचं सेवा क्षेत्र अगदीच बेस्ट आहे. मग त्या संदर्भात वगैरे इथं इंटरव्ह्यू आहे, हे तुम्ही जर वेळ मिळाला तर नक्की वाचू शकता. पण मी याला थोडंफार स्किप करतोय, कारण तेवढेसे विचार पण आपण याला ह्या उत्तरामध्ये वगैरे लिहू शकणार नाही. त्यानंतर पुढे चला, सर्व राजकीय बातम्या. त्यानंतर पहा, मी तीच म्हटलेली न्यूज इथे पण आलेली आहे. ओके, त्यामुळे या पण न्यूजला मी परत स्किप केलेली आहे. पहा, ते फ्रीबीज नाहीये असं त्यांचं मत आहे, कारण M.K. स्टॅलिन चीफ मिनिस्टर ऑफ तमिळनाडू आहेत. ओके, मग यांनी स्वतः म्हणत आहे की हे फ्रीबीज वगैरे स्ट्रक्चर वगैरे नाहीये. ओके, मग हे फ्रीबीज आहे किंवा नाही हे सुप्रीम कोर्टाला वगैरे, म्हणजे त्यांच्याबद्दल काहीतरी येऊ द्या. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने तर ऑलरेडी त्याबद्दल हे म्हटलेलं आहे की तसं काही नाहीये. ओके, म्हणजे फ्रीबीज वगैरे काही नसतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु सुप्रीम कोर्ट जेव्हा N.V. रमन्ना चीफ जस्टिस होते, त्यांनी त्यावरती भरपूर हे केलेलं होतं, प्रयत्न केलेला होता. परंतु आता ते रिटायर्ड झालेले, त्यामुळे त्याबद्दल कोणी चर्चा वगैरे करत नाही, त्यामुळे सोडून देऊयात आपण. त्यानंतर विअरिंग हिजाब इज अन एक्सप्रेशन ऑफ सेल्फ. कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये परत ही केस कॉन्स्टिट्युशनल बेंचकडे वगैरे रेफर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, म्हणजे विनंती वगैरे केलेली आहे सुप्रीम कोर्टाला. पण ते आपल्याला अद्याप गरजेचं नाहीये. जेव्हा सुप्रीम कोर्ट पण त्यावरती खरंच राईट ऑफ एक्सप्रेशन वगैरे आहे असं जर म्हटलं, तर आर्टिकल 19 मध्ये वगैरे त्याचा इन्क्लुजन होईल, मग तेव्हा आपण पाहूयात. त्यानंतर पहा, स्पोर्ट्स न्यूज आहेत. आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, लोकसत्तामध्ये रॉजर फेडरर यांनी निवृत्तीची घोषणा केलेली आहे. त्यानंतर ही मध्यान्ह भोजन योजना, सॉरी, ब्रेकफास्ट भोजन योजना, हे पण तेवढंच आता भरपूरच याबद्दल बोललेलं आहे. व ही एक्सप्लेनर सिरीज आहे, याबद्दल येणार नाही. पण जे लोकसत्तामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ते 4 ज्या योजना आहेत महत्त्वपूर्ण शाळेसंबंधी, तर त्या तुम्ही एकदा प्लीज पाहून घ्या. ओके, तर हे अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र इथे संपतं. याबाबत काही आपल्याला शंका वगैरे असेल तर तुम्ही नक्की मला विचारू शकता. धन्यवाद.